दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात दाखल झालाय। कोल्हापुरामध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचा सौदा करण्यात आलाय। गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफांच्या हस्ते या सौद्याला सुरुवात झाली। मुहूर्ताच्या सौद्यामध्ये गुळाला प्रति क्विंटल 4200 ते 4500 रुपयांचा दर मिळालाय। मात्र उत्पादन खर्चही सुटणार नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर गुळानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेत। हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हळदीचा सौदा पार पडलाय। तर या सौद्यामध्ये हळदीला 17800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालाय। सर्वसाधारण हळदीला कमीत कमी 10000 रुपये इतका दर मिळाला। तर गुळाचे सौदे देखील पार पडले। गुळाला 4000 ते 4500 रुपये इतका दर मिळालाय। हळदीला 14000 ते 17800 पर्यंत दर मिळालेला आहे। आज 17800 उच्चांकी दर मिळालेला आहे। नक्कीच या वर्षी देखील हळदीची आवक चांगली वाढल आणि हळदीला चांगले भाव मिळतील आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची जी विश्वासार्हता आहे ती यावर्षीही देखील सर्व शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल विश्वास मिळेल। गुळाचेही चांगले सौदे शुभारंभ झालेला आहे। गुळाची आवक यावर्षी वाढेल। येणारं वर्ष हे देखील फार मोठं मंदीचं नाही आहे, परंतु यंदाचं पीक मोठं असल्यामुळं यावर्षी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली आवक मोठ्या प्रमाणात होईल। परपेठेतली देखील होईल, आपल्या सांगली जिल्ह्याची देखील होईल। एकंदरीत यंदा अत्यंत मोठा व्यापार सांगलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातला मोठा व्यापार होण्याची शक्यता आहे। पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे। बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये पुन्हा एका महिलेचा मृत्यू झालाय। वनमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत मृतदेह उसाच्या शेतातून न हलवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। आठवड्याभरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे। शिरूर तालुक्यातील जांबूत येथे 70 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ही महिला ठार झाली आहे। सकाळी 6 वाजता हल्ला करत महिलेला नेला, उसाच्या शेतात बिबट्याने ओढत नेलं। भागुबाई जाधव असं मृत महिलेचं नाव आहे। आठवडाभरापूर्वी याच घटनास्थळावरून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर 5.5 वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। वनमंत्री जोपर्यंत घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून न हलवण्याच्या भूमिकेवर इथले ग्रामस्थ ठाम आहेत। सकाळी 6:30 आजी टॉयलेटमधून बाहेर आली। मी दरवाजात उभी होती। आजीला पाहत बिबट्याने झडप घातली, इकडे पळत आणली। नेमकं किती वाजता झालं? 6:30 6:30 वाजता। इथून अंतर किती असेल त्या तुमच्या घरापर्यंत? आजीच्या घरापर्यंत अर्धा किलोमीटर। अर्धा किलोमीटर। नेमकं कुठे कुठे बिबट्याने त्यांना काय काय कसं केलं? असं इथं हे करलं डायरेक्ट पाण्याच्या तिथे। आणि मी घरात सांगायला जाईपर्यंत इकडे आला तो, मग मला पाठवलं। सकाळी अंदाजे किती? 6:30 आज इथल्या शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत इथं या परिसराचे लोकप्रतिनिधी असतील, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी सचिवापर्यंत, वन खात्याचे मंत्री, त्याचप्रमाणे पालकमंत्री हे इथं येत नाहीत तोपर्यंत इथं मयत झालेल्या महिलेचा जी बॉडी आहे तिला हलवून द्यायचं नाही। आणि आता पावसाची देखील शक्यता आहे, म्हणून इथे एक टेंट टाकून जी मयत महिला आहे तिचा मृतदेह इथं आता ठेवण्यात आलेला आहे। आमची प्रशासनाला सर्वांशी माझं आता पालकमंत्री असतील, वनमंत्री असतील, खासदार असतील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील, या सर्वांशी मी बोललेलो आहे। तर त्यांनी लवकरात लवकर येऊन ठोस निर्णय इथं द्यावा। तोपर्यंत आम्ही इथल्या या मृतदेहाला हात लावू देणार नाही।